स्वागत आहे मित्रांनो आपलं नव्या व्हिडिओमध्ये. या नवीन नमुन्याच्या उदाहरणासह करणी प्रकरणावरील आपण खूप नमुन्याची उदाहरणं पाहिलेली आहेत. आता आणखीन थोडेसे उदाहरणं करणी प्रकाराचे किंवा नमुने राहिलेले आहेत. त्यातील राहिलेल्यापैकी एक आणखीन नवीन नमुना तुमच्या समोर घेऊन आलोय. प्रश्न असा आहे किंवा उदाहरण असं आहे, करणीमध्ये 7 किंवा वर्गमूळामध्ये 7 वजा वर्गमूळामध्ये 3 वर्गमूळामध्ये 7 अधिक वर्गमूळामध्ये 3 अशा ह्याच संख्या रिपीट झाल्यात, परंतु हे गणित अपूर्णांकाच्या स्वरूपात आहे आणि ज्या अपूर्णांकाचा अंश त्याच दोन संख्या आणि छेद पण त्याच दोन संख्या आहेत, परंतु संख्या वर्गमूळामध्ये आहेत. आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल. हे उदाहरण सोडवायचं कसं? खरं तर अपूर्णांकाच्या आणि करणीच्या दोन संकल्पनांच्या आधारे हे उदाहरण सोडवायचं आहे. योग वियोग क्रिया वगैरे करावी लागणार आहे आणि गणित जर आपण पायरीनं टप्प्याटप्प्याने सोडवत गेलो तर ब्लॅकबोर्डवर पूर्णपणे लिहावं लागेल. कमीत कमी 5 ते 10 मिनिटं जातील इतका अशा प्रकारची ह्या गणिताची प्रक्रिया आहे. परंतु अगदी काही सेकंदात अशा प्रकारचं उदाहरण दिसल्यानंतर ते कसं सोडवायचं, म्हणजे करणीमध्ये अंशस्थानी 7 वजा करणीमध्ये अंशस्थानी 3 छेद करणीमध्ये 7 अधिक करणीमध्ये 3 असं उदाहरण आहे. त्याच संख्या अंशस्थानी त्याच संख्या छेदस्थानी, अंशस्थानी जी क्रिया आहे त्याच्या उलट क्रिया छेदस्थानी आहे, छेदस्थानी जी क्रिया आहे त्याच्या उलट क्रिया अंशस्थानी आहे, संख्या मात्र त्याच आहेत. असं उदाहरण दिसल्यानंतर न घाबरता अगदी काही सेकंदात हे उत्तर सोडवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? पहिली पायरी, करणीमध्ये ज्या दोन संख्या दिसत आहेत 7 आणि 3, अंशस्थानी आपण पहिल्यांदा या दोन संख्यांची बेरीज करायची. 7 अधिक 10 आणि त्याचे निमपट 10 भागिले 2 5 हे पहिल्यांदा आपण लिहून घ्यायचं. अंशस्थानीचं उत्तर काढण्यासाठी पहिली क्रिया आपल्याला काय करावं लागेल तर करणीमध्ये ज्या किंवा वर्गमूळामध्ये दोन संख्या दिल्यात त्याची बेरीज करावी लागेल. छेदस्थानचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर करणीमध्ये ज्या दोन संख्या रिपीट झाल्यात, छेदस्थानी कुठलंही चिन्ह असो अंशस्थानी कुठलंही चिन्ह असो, क्रिया मात्र आपल्याला काय करावं लागणार आहे छेदस्थानीसाठी त्या दोन संख्यामधील फरक काढावा लागेल. 7 वजा 3 4 आणि परत जसं इथं अंशस्थानी आपण बेरीज करून त्याची निमपट केली होती तसंच छेदस्थानीसाठी सुद्धा त्याची निमपट करायची. निमपट आली 2. आता तुम्ही म्हणा संपलं का सर गणित, किंवा गणिताचं उत्तर इथं संपलं का? गणिताचं उत्तर इथं संपलेलं नाही. आता अंशस्थानी जे चिन्ह आलेलं आहे ते चिन्ह आपण देऊन घ्यायचं. अंशस्थानी वजाबाकी चिन्ह होतं, आपण अंशस्थानी वजाबाकीचे चिन्ह लिहिलं आणि परत करणीमध्ये ज्या दोन संख्या आहेत किंवा वर्गमूळामध्ये ज्या दोन संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा आणि तो वर्गमूळात लिहायचा. 7 त्रिक 21 अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. परत एकदा रिपीट करून सांगतोय, गणित काय आहे? करणीमध्ये 7 वजा करणीमध्ये 3 छेदस्थानी करणीमध्ये 7 अधिक छेद करणीमध्ये 3. करणीमधील संख्या रिपीट आहेत, अंशस्थानी आणि छेदस्थानी रिपीट आहेत, फक्त दोन्हीच्या मधील जी क्रिया आहे किंवा जे चिन्ह आहे जे साइन आहे ते मात्र उलट आहे. अशा प्रकारचं गणित दिसल्यानंतर चिन्हाकडे न पाहता प्रथम आपण काय करायचं, अंशस्थानचं उत्तर काढण्यासाठी ज्या दोन संख्या करणीमध्ये दिल्या आहेत त्यांची बेरीज करायची आणि त्याची निमपट करायची. 7 अधिक 3 बेरीज आली 10 आणि 10 ची निमपट आली 5 ते लिहिलं. त्याच्यानंतर आपण छेदस्थानचं उत्तर काढण्यासाठी काय करायचं, त्या दोन संख्यामधला फरक काढायचा. 7 वजा 3 फरक आला 4 आणि परत त्याची निमपट करायची 2 हे लिहून घेतलं. त्याच्यानंतर आणखीन एक पाहिजे आपल्याला करायला लागणार आहे, अंशस्थानी जी क्रिया दिलेली आहे, छेदस्थानी केलेली क्रियाकडे आपण पाहिजे नाही, अंशस्थानी जी क्रिया दिली आहे किंवा जे साइन आहे जे चिन्ह आहे ते चिन्ह द्यायचं आणि वर्गमूळातल्या किंवा करणीतल्या ज्या दोन संख्या आहेत त्यांचा गुणाकार वर्गमूळात लिहायचा. अशा पद्धतीने उत्तराचा अंश असेल 5 वजा वर्गमूळात 21 छेद 2. आता त्याच पद्धतीने आपण पुढचं उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. वर्गमूळात 5 अधिक वर्गमूळात 3 छेदस्थानी वर्गमूळात 5 वजा 3. एक्झॅक्टली इथं जे गणित होतं त्याच्या उलट क्रिया आहे. इथं अंशस्थानी वजाबाकीची क्रिया होती,
छेदस्थानी बेरजेची क्रिया होती. इथं मात्र अंशस्थानी वर्गमूळातल्या दोन संख्यांची बेरीज आहे आणि छेदस्थानी वर्गमूळातल्या त्याच दोन संख्यांची वजाबाकी आहे. इथं कुठलाही बदल न करता इथं ज्या पायऱ्या सांगितल्या त्या प्रमाणात आपण पायऱ्या करून उत्तर सोडवायचं आहे. प्रथमतः या दोन संख्यांची बेरीज करायची. वर्गमूळातल्या दोन संख्या दिल्या त्याची बेरीज करायची. 5 + 3 8 आलं आणि त्या बेरीजची आपल्याला काय करावं लागणार आहे, निमपट करावं लागणार आहे. ते 4 लिहिलं. तसंच छेदस्थानचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला तिथं क्रिया कोणती आहे न पाहता छेदस्थानचं उत्तर काढण्यासाठी त्या दोन संख्यांचा फरक काढला. फरक आला 2 आणि त्याची निमपट आली 1. अपूर्णांकामध्ये छेदस्थानी 1 लिहिलं काय नाही लिहिलं काही फरक पडत नाही, आपण लिहू. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी क्रिया करावी लागणार आहे. वर अंशस्थानी जी क्रिया दिली होती किंवा जे चिन्ह दिलं आहे ते चिन्ह लिहून घ्यायचं आणि त्यापुढे वर्गमूळाच्या चिन्हामध्ये ज्या दोन संख्या दिल्या आहेत त्यांचा गुणाकार लिहायचा. अशा पद्धतीने हे या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. करणीमध्ये अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला घाबरून न जाता त्या संख्या रिपीट झाल्यानंतर या 2-3 क्रिया जर आपण लक्षात ठेवल्या किंवा अशा प्रकारचं उदाहरण स्वतः तयार करून सराव केला तर आपला परीक्षामध्ये वेळ वाचणार आहे. आणि वेळ वाचल्यानंतर एखाद्या अवघड गणितासाठी तो वेळ आपण उपयोगात आणू शकतो. आपला आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्यासाठी इथं उदाहरण देतोय मी. करणीमध्ये 7 अधिक करणीमध्ये 5 छेदस्थानी करणीमध्ये किंवा वर्गमूळामध्ये आपण वर्गमूळ सुद्धा म्हणू शकतो वजा 5. या उदाहरणाचं उत्तर आपण निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे, पोलीस भरतीचा अभ्यास करणारे, तलाठी ग्रामसेवक भरतीचा अभ्यास करणारे किंवा शिष्यवृत्तीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा पुढे पाठवा. निश्चितपणे आपल्याला नवीन युक्त्या कृत्या कमी वेळात उदाहरण सोडवण्यासाठीच्या काही ट्रिक्स या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न या सुट्ट्यामध्ये होणार आहे. वेळेचा सदुपयोग करण्याचा हा प्रयत्न आहे. आपलं सहकार्य असंच राहिलं तर अनेक प्रकारच्या ट्रिक्स गरजू लोकांपर्यंत पोहोचतील, त्याचा त्यांना फायदा होईल. धन्यवाद.